नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 25 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू करणे हा भाग महत्वाचा असतो आणि हा मराठी उपकरण सुरू करण्याचा एकमेव उद्देश ही प्रत्येकाला मदत व्हावी. ठीक आहे, व्हिडिओ पाहताना मनापासून एकदम आणि ताकदीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते. कालचा प्रश्न होता, पीएम धनधान्य कृषी योजना संदर्भात CSR कन्क्लेव्ह कोठे आयोजित करण्यात आला? तर उत्तर होतं नवी दिल्ली येथे तो आयोजित करण्यात आला होता. उत्तर काय? नवी दिल्ली. आजचा पहिला प्रश्न, मिझोरम राज्याला दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? तर उत्तर जर पाहायला गेलं तर तो 53व्या घटना दुरुस्तीनुसार मिळालेला आहे. ठीक आहे. मिझोरम अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस 20 फेब्रुवारी 1987. ठीक आहे, म्हणजे हाचा जो दिवस आहे तो कधीचा स्थापना दिवस? 20 फेब्रुवारी 1987. 53वी घटनादुरुस्ती 1986 अंतर्गत राज्याचा भारताचे 23वे राज्य लक्षात असू दे. ठीक आहे, आणि मिझोरम आपण पहिला घेतोय. मिझोरमची राजधानी आहे ऐझॉल. विधानसभा 40 जागा, लोकसभा 1 जागा, राज्यसभा 1 जागा. अरुणाचल प्रदेश 55वी घटनादुरुस्ती, तारीख सेम आहे. भारताचे 24वे राज्य, राजधानी इटानगर, विधानसभा जागा 60, लोकसभा 2, राज्यसभा 1. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा. पण त्या अगोदर मिझोरमचा 53वी घटनादुरुस्ती, अरुणाचल प्रदेश 55वी घटनादुरुस्ती, मिझोरम 23वे राज्य, अरुणाचल प्रदेश 24वे राज्य, पण दोघांची स्थापना एकच दिवस 20 फेब्रुवारी 1987. पुढे दुसरा प्रश्न, टोल प्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे कधी बंद होणार आहे? तर उत्तर आहे 1 एप्रिल 2026 पासून. टोल प्लाझावर रोख रक्कम बंद, डिजिटल पेमेंट अनिवार्य. अंमलबजावणी 1 एप्रिल 26, घोषणा 20 फेब्रुवारी 26. संस्था नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI. पेमेंट फास्टॅग व UPI थ्रू सुरू होणार. तिसरा प्रश्न, आशा शर्मा कोणत्या कंपनीच्या गेमिंग विभागाच्या CEO झालेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे त्या मायक्रोसॉफ्टच्या झालेल्या आहेत, लक्षात असू दे. ठीक आहे, आशा शर्मा मायक्रोसॉफ्ट गेमिंग CEO आशा शर्मा. नियुक्ती 22 फेब्रुवारी 26. पद CEO मायक्रोसॉफ्ट गेमिंग. ठीक आहे, एक्सबॉक्स विभागाचे नेतृत्व. 2011 मध्ये मायक्रोसॉफ्ट मध्ये प्रवेश फिल स्पेन्सर यांच्या जागी घेतली. ठीक आहे, लक्षात असू दे. मायक्रोसॉफ्टच्या आशा शर्मा गेमिंग विभागाच्या CEO. चौथा प्रश्न, रणवीर सिंग सचदेव यांनी कोडिंग कोणत्या वयात सुरू केली? तर उत्तर आहे वयाच्या 3ऱ्या वर्षी सुरू केली. रणवीर सिंग सचदेव सर्वात तरुण AI वक्ता. रणवीर सिंग सचदेव जन्म 2017 मध्ये, वय 8 वर्ष, 3ऱ्या वर्षी कोडिंग सुरू. पुस्तक आर यू बॉर्न विथ AI फॉर गुड ग्लोबल समिट 25 जिनिवा. ठीक आहे, पॉइंट माहित पाहिजे आपल्याला. पुढे 5वा प्रश्न, भारत आणि फ्रान्सच्या सहकार्याने एअरबस H125 असेंबली लाईनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? प्रश्न विचारलाय, उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे कर्नाटकमध्ये करण्यात आलेलं आहे. निर्माता एअरबस हेलिकॉप्टर्स, वर्ग हलके लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर, इंजन 1 x म्हणजे समजा है ना, टर्बो मेका एरियल. लक्षात ठेवा. सीट क्षमता 5 ते 6 प्रवासी, कमाल वेग 287 किलोमीटर प्रति तास आणि उच्च उंचीवर उत्कृष्ट कामगिरी करणारे हे हे एअरबस आहे H125. लक्षात असू दे. H काय 125. आणि कुठे उद्घाटन करण्यात आलं? कर्नाटकात त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. माहित पाहिजे, कर्नाटकात त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे अजून पाहूया आपण, भारत दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय का? कारण की डोंगराळ आणि दुर्गम भागासाठी उत्तम, कमी ऑपरेटिंग खर्च, VIP पर्यटन, एअर ॲम्ब्युलन्स, आपत्कालीन सेवांसाठी उपयुक्त, उच्च तापमान आणि उंच प्रदेश प्रभावी, विशेष विक्रम, माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वी लँडिंग करणारे जगातील एकमेव हेलिकॉप्टर, पायलट दिदर डिसेला असं त्यांचं नाव आहे, दिले साल दी दिसले, लक्षात ठेवा. ठीक आहे, असं त्यांचं नाव आहे. उंची
8,848 मीटर. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. ठीक आहे. आणि म्हणजे कर्नाटक राज्याची. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, लक्षात असू दे. ठीक आहे. पुढे खूप पॉइंट महत्वाचा आहे, डोंगराळ दुर्गम भागासाठी उत्तम हेलिकॉप्टर आहे. पुढे 6वा प्रश्न. ऑपरेशन चिवलरस नाईट 3 चे नेतृत्व कोणत्या देशाकडून केले जात आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. ऑपरेशन चिवलस नाईट 3 चे नेतृत्व कोणत्या देशाकडून केले जात आहे? मित्रांनो, 6वा प्रश्न आहे. ठीक आहे. याचं उत्तर आपण जर पाहायला गेलं, याचं उत्तर काय आहे असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन आहे युके, युएई, यूएसए, यापैकी नाही. ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारला, याचं उत्तर काय असू शकतं? मित्रांनो, आपण जो करंट अफेअर हा भाग घेतो, हा परिपूर्ण आपण वाचला तर आपल्याला प्रत्येक गोष्ट याच्यात समजायला लागते. ठीक आहे. आणि प्रत्येक भाग जो आहे ना, तो प्रॉपर जर आपण वाचला तर प्रत्येक घटक कळतो. फक्त प्रश्न वाचून फायदा नाही, पॉइंट पण वाचून घ्या त्यातले. ठीक आहे. उत्तर आहे युएई. पुढे 7वा प्रश्न. भारत सरकारने पहिले अचूक मार्गदर्शी शस्त्र हॅमरच्या निर्मितीसाठी कोणासोबत करार केला व स्वाक्षरी केली? तर उत्तर आहे फ्रान्स सोबत ती स्वाक्षरी केलेली आहे. ठीक आहे. आपण पाहूया डिटेल. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड है ना, सफ्रन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स, फ्रान्स. उद्देश प्रगत एअर टू ग्राउंड शस्त्राचे उत्पादन भारतातच करणे. ठीक आहे. आणि आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत स्वदेशी उत्पादनाला चालना देणे, तंत्रज्ञान हस्तांतरण व संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणे. फायदा मेक इन इंडिया बळकट रोजगार निर्मिती, संरक्षण क्षेत्रात स्वावलंबन वाढ. पुढे 8वा प्रश्न. ठीक आहे. आपण पाहतोय 8वा प्रश्न. शिक्षा साथी हे एआय टूल कोणासाठी सुरू करण्यात आले आहे? तर उत्तर पाहायला गेलं, अंगणवाडी सेविकांसाठी ते सुरू करण्यात आलेले आहे. 9वा प्रश्न. डीएनटी म्हणजे विमुक्त जमाती समुदायांची शेवटची सविस्तर गणना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? मित्रांनो, डीएनटी विमुक्त जमाती जी जमात आहे त्यांची शेवटची गणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती असा आपल्याला प्रश्न विचारलाय. 1931 मध्ये करण्यात आली होती. डीएनटी है ना. ठीक आहे. डी नोटिफाईड ट्राईब्स म्हणतो आपण, म्हणजे ब्रिटिश काळात ज्यांना गुन्हेगार जमाती म्हणून घोषित केले गेले त्या जमाती. ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट अंतर्गत या जमातींना गुन्हेगार ठरवले होते. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला आणि जमातींना विमुक्त, ठीक आहे, डिनोटिफाईड घोषित करण्यात आले. लक्षात ठेवा, यांची जी गणना करण्यात 1931 मध्ये करण्यात आली होती. जनगणना संदर्भ. डीएनटीची शेवटची स्वातंत्र्य सविस्तर 1931 रोजच्या ब्रिटिश काळात जनगणनेत करण्यात आली होती आणि आता 2027 मध्ये होणारी गणना स्वातंत्र्यानंतर प्रथमच या समुदायांची सविस्तर मोजणी असेल. महत्व: सामाजिक आर्थिक स्थितीचा अचूक डाटा मिळेल, आरक्षण सरकारी योजनेसाठी आधारभूत माहिती मिळेल, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यामध्ये सुधारणा करण्यास मदत होऊ शकते. ओके. पुढचा प्रश्न 10वा. फेब्रुवारी 26 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सीईओ ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे समीर कनोडिया यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 11वा प्रश्न. ग्राफीन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे याचं केरळ हे राज्य आहे. 12वा प्रश्न. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर उत्तर आहे हरमनप्रीत कौर यांच्या नावावर आहे. कोणावर आहे? हरमनप्रीत कौर, लक्षात असू दे. नेक्स्ट 13वा प्रश्न. गगनयान मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटची पातळी लोड चाचणी कोठे घेण्यात आली आहे? तर उत्तर आहे चंदीगडमध्ये घेण्यात आलेली आहे. 14वा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुस्लिम समुदायासाठी 5% एसबीसी आरक्षण रद्द केले आहे? याचं उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पुढे 15व. अलीकडेच कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केले आहे? तर उत्तर आहे जो बिहार राज्याने घोषित केलेलं आहे. 16वा प्रश्न. जागतिक मानव वंशशास्त्र दिन कधी साजरा केला जातो?
तर फेब्रुवारीचा तिसरा गुरुवार रोजी हा साजरा केला जातो. पुढे 17वा प्रश्न. लॉरेन डाऊन कोणत्या देशाची क्रिकेटपटू आहे? तर ती न्यूझीलंडची आहे, लक्षात असावं. पुढे 18वा प्रश्न. ओल्ड चिक्की लिपीच्या 100 वर्षाच्या निमित्ताने दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओल्ड चिक्की लिपी कोणत्या भाषेशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे संताली भाषेशी संबंधित आहे. पुढे 19वा प्रश्न. आसाम सरकारने चहा जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे? तर उत्तर आहे 3% जाहीर केले आहे. 20वा प्रश्न. आफ्रिकन युनियनची 39वी शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे आदिस अबाबा, इथिओपिया. आणि मित्रहो, आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद 26 कोठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन आपल्या समोर आहे चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. आणि मित्रहो, सर्व आपण पॉइंट पाहिलेले आहेत. हे 20 प्रश्न आपण रोजचे पाहतो. मित्रहो, पूर्णपणे प्रश्न वाचत जा, जेणेकरून आपल्याला कोणता प्रश्न कधी येईल काही सांगता येत नाही. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.